यशोदा प्रबोधिनी अकॅडमीत आपले हार्दिक स्वागत आहे। आपण रोज एक प्रश्न मंजुषा घेत आहोत। कालच आपण पुणे ग्रामीणचा पेपर घेतलेला आहे। आज आपण नाशिक ग्रामीणचा पेपर घेणार आहोत। 2024 मध्ये झालेले हे पेपर आहेत, यांचे विश्लेषण आपण आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। तरी आपल्याला हे विश्लेषण आणि पेपर आवडत असेल तर आपल्या यशोदा प्रबोधिनी या चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि फॉलो करा। रोज आपण वेगवेगळ्या जिल्ह्याचे पेपर टाकणार आहोत। 2024 चे झालेले पूर्ण पेपर आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आजचा लेक्चर आपला 2 आहेत। नाशिक ग्रामीण हा आपला आजचा विषय आहे। नाशिक ग्रामीण, चला तर मग आजच्या लेक्चरला सुरू करूयात। यापैकी कोणती नदी नाशिक जिल्ह्याहून वाहत नाही? बघा, 4 नद्या दिलेल्या आहेत आपल्याला। एक आहे गोदावरी, एक आहे वैतरणा, एक आहे चेरई आणि एक आहे वैनगंगा। यातली गोदावरी नदी ही सगळ्यात मोठी नदी आहे महाराष्ट्रातली, नाशिकमध्ये उगम होते। वैतरणा ही त्र्यंबकेश्वरला उगम होते आणि अरबी समुद्रात जाऊन मिळते। चेराई ही नदी ही नाशिक जिल्ह्यातील आहे आणि यातली 4 नंबरची नदी वैनगंगा। वैनगंगा नदी ही विदर्भातली आहे। कुठलची आहे? ही विदर्भातली आहे आणि ही विदर्भातली नदी असल्यामुळे ही नाशिक जिल्ह्यात येत नाही। चला तर मग दुसऱ्या क्रमांकाचा क्वेश्चन। गांधीजींनी केलेले काही सत्याग्रह दिलेले आहेत खाली आणि त्यांचे इसवी सन दिलेले आहेत आणि योग्य जुळवा असा आपल्याला क्वेश्चन आहे। त्यातलं बघा, पहिलं आहे चंपारण सत्याग्रह आणि दिला 1923, नाही तर हा झाला आहे चंपारण्य सत्याग्रह 1917ला। दुसरं दिले भारत छोडो चळवळ आणि दिला 1944, नाही तर ही झाली 1942ला। खेडा सत्याग्रह हा झाला 1918ला आणि असहकार आंदोलन, तर ही जोडी बरोबर आहे। असहकार आंदोलन झालंय 1920ला। असहकार आंदोलन कधी झालंय? तर 1920ला। चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे। भारतीय राज्यघटना कोणत्या दिनांकापासून लागू झाली? बघा, भारतीय राज्यघटना कोणत्या दिनांकापासून लागू झाली? भारतीय राज्यघटना कोणत्या दिनांकापासून लागू झाली? 26 जानेवारी 1950, 15 ऑगस्ट 1947, 26 नोव्हेंबर 1949, 26 डिसेंबर 1949। बघा, 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय राज्यघटना मसुदा समितीने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील समितीने भारतीय संविधानाला, आपल्या लोकसभेला ही सपोर्ट केली होती भारतीय शासनाला आणि ही लागू झाली होती 26 जानेवारी 1950ला। 26 जानेवारी 1950 हा दिवस का निवडला गेला? कारण का 26 जानेवारी 1930ला लाहोरला स्वराज्याचा झेंडा म्हणून भारताने तिथे भारतीय ध्वज फडकावला होता, म्हणून 26 जानेवारी 1950 हा दिवस निवडला गेलेला आहे। चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विद्यमान गव्हर्नर यांचे नाव काय आहे? बघा, रघुराम राजन हे माजी गव्हर्नर आहेत। दिनेश कुमार खारा हे उपगव्हर्नर आहेत माजी। सुरेंद्र पटेल हे उपगव्हर्नर माजी आहेत। त्यातलं शशिकांत दास हे आज रोजी 25वे RBI गव्हर्नर आहेत। कितवे? 25वे। आणि हे पहिले प्रशासकीय अधिकारी आहेत का जे गव्हर्नर राहिले। त्याच्या पूर्वीचे सर्व अर्थतज्ञ राहिले ते गव्हर्नर होते आणि शशिकांत दास हा एकमेव आहेत का ते माजी IAS अधिकारी आहे आणि ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरही आहेत। चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे। 5वा क्वेश्चन आहे, खाली दिलेल्या विधानांना अनुसरून योग्य तो पर्याय निवडा। यंग इंडिया या वृत्तपत्राचे संस्थापक महात्मा गांधी आहेत, बरोबर। दादाभाई नौरोजी यांनी रास्ता गुप्तर हे वृत्तपत्र सुरू केले होते, बरोबर। न्यू इंडिया वृत्तपत्राची सुरुवात पंडित नेहरूंनी केली होती, हे चूक आहे। न्यू इंडियाची सुरुवात केली होती ॲनी बेझंट यांनी। कोणी? ॲनी बेझंट यांनी। तर आपले उत्तर यायला हवे फक्त विधान 1 व 2 बरोबर आहे। विधान 3 चूक आहे, कारण का न्यू इंडिया वृत्तपत्राची सुरुवात केली होती ॲनी बेझंट यांनी। चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे। भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य ही राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये आहेत? बघा, 4 कलम दिलेली आहेत आपल्याला। कलम 45 नाही, कलम 52 नाही, कलम 51 हे आपलं उत्तर आहे। कोणतं? कलम 51 मध्ये 11 मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत। त्यातले 10 मूलभूत कर्तव्य हे 42वी घटना दुरुस्ती 1976ला लागू झाली होती आणि 11वं जे मूलभूत कर्तव्य होतं ते 2002ला 86वी घटना दुरुस्तीने लागू झालेले आहेत। चला तर मग 7वा क्वेश्चन। महाराष्ट्रात जांभा खडक, बघा हे पण टाकून देतो तुम्हाला, एक 42वी घटना दुरुस्ती आहे 1976ची। महाराष्ट्रात जांभा खडक हा प्रामुख्याने कुठे आढळतो? बघा, जांभा खडक जिथं असतो ना तिथे लोखंड वगैरे सापडत असतो आणि तिथे लाल माती असते। लाल माती आणि लोखंड कुठे सापडतो महाराष्ट्रात? सिंधुदुर्ग, आणि सिंधुदुर्ग कुठे येतो? कोकणमध्ये। तर याचं उत्तर काय? कोकण। महाराष्ट्रात जांभा खडक कुठे सापडतो? तर कोकणामध्ये। आता खाली काही महापुरुष दिले आहेत आणि त्यांचे जन्मस्थान दिले आहेत, त्याचे योग्य जोडा म्हणजे अयोग्य जोडी ओळखायची। बघा, विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म भंगूर, बरोबर। लोकमान्य टिळक यांचा जन्म रत्नागिरी, बरोबर। शिवराम हरी राजगुरू खेड यांचा जन्म खेड, बरोबर। तर यातली चुकीची जोडी कोणती आहे? शहीद भगतसिंग
यांचा जन्म अमृतसर ही चुकीची जोडी, त्यांचा जन्म अमृतसरला झालेला नाहीये. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. 9वा क्वेश्चन आहे आजचा. खालील दिलेल्या विधानांना अनुसरून योग्य तो पर्याय निवडा. बघा, लोकसभेसाठी उमेदवाराचे किमान वय 25 वर्ष आहे. बघा, योग्य पर्याय निवडायचा आहे. 25 वर्ष लोकसभेसाठी उमेदवाराचे वय बरोबर. राज्यसभेसाठी उमेदवारांना किमान वयाची मर्यादा 35 वर्ष आहे. चूक. वयाची मर्यादा ही राज्यसभेसाठी 30 वर्षांची आहे. आणि समोरचा ऑप्शन आहे आपला एक त्यातलंच. राष्ट्रपती पदासाठी उमेदवारांना किमान वय मर्यादा 45 वर्ष लागते. चूक आहे, 35 वर्ष लागते. तर आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त विधान बरोबर आहे. बघा, 3 याच्यामध्ये दिलं आहे आपल्याला. लोकसभेसाठी 25, राज्यसभेसाठी 30 आणि राष्ट्रपतीसाठी 35 लागत असते. तर इथं दिलं आहे त्यांनी राज्यसभेसाठी 35 नाही तर 30 लागत असते. राष्ट्रपतीसाठी त्यांनी 45 दिले, तर इथं 45 नाही तर 35 वर्ष लागत असतं. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. बघा, अयोग्य दिन दिलेले आहेत आणि मराठी भाषा राजगौरव दिन आणि त्यांची तारीख विचारलेली. बघा, मराठी भाषा जागतिक महिला दिन 8 मार्च बरोबर आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी बरोबर आहे. कारगिल विजय 26 जुलै बरोबर आहे. हे तिन्ही बरोबर आहेत. जागतिक महिला दिन 8 मार्चला साजरा करतो आपण. राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारीला साजरा करतो आणि कारगिल विजय दिन हा 26 जुलैला साजरा केला जातो. तर पण मराठी भाषा राज दिन, बघा, मराठी राजभाषा गौरव दिन हा 21 मार्चला साजरा न करता हा 1 मेला साजरा केला जातो. बघा, राजभाषा आहे म्हणून बोलतोय बरं. काय, राजभाषा आहे म्हणून. आणि जर कधी तुम्हाला मराठी भाषा दिन विचारलं तर मराठी भाषा दिन हा 27 मार्चला साजरा केला जातो. कधी? 27 मार्चला. तुम्हाला राजभाषा विचारलं तर 1 मे म्हणायचं आणि तुम्हाला जर कधी मराठी भाषा गौरव दिन विचारलं तर 27 मार्च म्हणायचं. बघा, दोन्ही कन्सेप्ट वेगवेगळे आहेत, ते क्लिअर असू द्या. चला तर मग 11व्या क्वेश्चनकडे. सन 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या घनता कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, घनता 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोण जिल्ह्यात? बघा, 2011 नुसार महाराष्ट्राची घनता आहे 365 आणि त्यात सगळ्यात कमी गडचिरोली जिल्ह्यामध्ये. इथे किती आहे? 74 पर 1000 व्यक्तींमागे. इथे 74 व्यक्ती आहे स्क्वेअर फूट मागे. 2011 सालच्या जनगणनेनुसार सगळ्यात कमी कुठे आहे? गडचिरोली. आणि सगळ्यात जास्त कुठे आहे? मुंबई उपनगर. सगळ्यात जास्त मुंबई उपनगरला येते. मुंबई उपनगरला 20,980 किती आहे? घनता 20,980 आणि गडचिरोलीमध्ये 74 आहे. ही दोन्ही गोष्टी लक्षात असतात. दोन्ही प्रकारे वेगवेगळे क्वेश्चन येतील. का सगळ्यात जास्त कुठे आहे? मुंबई उपनगर आणि सगळ्यात कमी कुठे आहे? तर गडचिरोली. दोन्ही गोष्टी लक्षात असू येणं गरजेचं आहे. चला तर मग 12व्या क्वेश्चनकडे. BCG ही लस प्रामुख्याने कोणत्या आजारासाठी वापरली जाते? बघा, BCG ही लस प्रामुख्याने कोणत्या आजारासाठी वापरली जाते? BCG ही लस प्रामुख्याने क्षयरोग या आजारासाठी वापरली जाते. म्हणजे TB या आजारासाठी लहानपणी BCG ही लस दिली जाते आपल्याला. BCG कोणती? BCG आणि ही TB साठी दिली जाते. चला तर मग समोरचा क्वेश्चन. सन 2024 साली यापैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न हा पुरस्कार घोषित झाला नाही? बघा, सन 2024ला 5 व्यक्तींना जाहीर झाला होता. किती? 5 व्यक्तींना. बघा, चौधरी चरण सिंग यांना जाहीर झाला होता. लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर झाला होता. कर्पूरी ठाकूर यांना जाहीर झाला होता. पण पद्य सुब्रमण्यम यांना जाहीर झाला नव्हता. तर याचं उत्तर आहे पद्य सुब्रमण्यम. 5 व्यक्तींपैकी चौधरी चरण सिंग, लालकृष्ण अडवाणी, कर्पूरी ठाकूर आपल्याला दिलेलं आहे. त्यातले चौथे व्यक्ती आहेत भारताचे 1991चे पंतप्रधान नरसिंह सिंह आणि 5वं आहे त्यातलं आपल्या हरित क्रांतीचे जनक. कोण? आपले हरित क्रांतीचे जनक स्वामीनाथन. कोण? स्वामीनाथन. अशा 5 व्यक्तींना 2024 मध्ये भारतरत्न दिला गेला आहे. आजपर्यंत सगळ्यात जास्त व्यक्तींना दिला गेला भारतरत्न 2024 मध्येच आहे आणि तो 5 व्यक्तींना दिला गेलेला आहे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? बघा, भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष हे रतन टाटा आहेत. कोण आहेत? रतन टाटा. कोण आहेत? रतन टाटा. भारताचे पहिले राष्ट्रीय आयोग हे 2024ला स्थापन केलं गेलं होतं आणि याचे पहिले अध्यक्ष होते रतन टाटा. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. शांघाय सहकार्य संघटनामध्ये खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही आहे? बघा, शांघाय सहकार्य संघटना ही चीननं स्थापन केली होती आणि याचे खालीलपैकी सदस्य कोणते नाही आहेत? तर भारताचे सदस्य आहे, पाकिस्तान आहे, रशिया आहे. तर याचं सदस्य कोण नाही आहे? तर याचं सदस्य जापान नाही आहे.
जापान कोणत्याही चीनने स्थापन केलेल्या संघटनेचा सदस्य नाही. कधीही जर चीनशी निगडीत कोणतीही संस्था आली तर त्यात जापान सहकार्य करत नाही. जसं भारत पाकिस्तान कट्टर दुश्मन आहेत, तसे चीन आणि जापान हे कट्टर दुश्मन आहेत. जापानने चीनवर दुसऱ्या महायुद्धादरम्यान खूप मोठे अत्याचार केले आहेत, त्याच्यामुळे चीन आणि जापानचे अजिबात जमत नाही. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. 1857च्या उठावाचे ठिकाण आणि त्यांचे नेतृत्व दिले आहेत. तर बघा त्याच्यापैकी योग्य जोडी ओळखायची. दिल्ली बहादूरशाह जफर, तर हे योग्य आहे. झाशी नानासाहेब पेशवे नाही. तर झाशीचे केले होते आपली झाशीची राणी राणी लक्ष्मीबाई. राणी लक्ष्मीबाईंनी याचे नेतृत्व केलं होतं. लखनौला त्यांनी दिले मंगल पांडे, हेही चुकीचं आहे. लखनौचं नेतृत्व केलं होतं बेगम हजरत महल. बेगम हजरत महल यांच्याकडे लखनौचं नेतृत्व होतं बघा. आणि कानपूर राणी लक्ष्मी नेवाळकर, हेही चुकीचं आहे. तर याचं उत्तर आहे नानासाहेब पेशवे. कानपूरचं नेतृत्व नानासाहेब पेशवे यांच्याकडे होते. बघा चारही गोष्टी लक्षात असू द्या तुम्हाला. प्रत्येक वेळेस हा क्वेश्चन वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकतो. झाशीचं नेतृत्व केलं होतं राणी लक्ष्मीबाई यांनी, लखनौचं नेतृत्व केलं होतं बेगम हजरत महल यांनी, कानपूरचं नेतृत्व केलं होतं नानासाहेब पेशवे यांनी, आणि दिल्लीचं नेतृत्व केलं आहे बहादूरशाह जफर यांनी. कोणी केलं आहे? बहादूरशाह जफर यांनी दिल्लीचं नेतृत्व केलं आहे. तर हे लक्षात असू द्या तुम्ही. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. भारताचे खालीलपैकी कोणते राज्य भूतान या देशाच्या सीमेच्या लगत नाही? बघा भारताच्या राज्याचा नकाशा तुमच्या डोक्यासमोर आणा. एकदा तुमचा नकाशा तुमच्या डोक्यासमोर आला ना, त्यावेळेस तुम्हाला कळेल का भारताचा नकाशा कसा आहे. बघा हा बघा भारताचा नकाशा. याला कोणत्या कोणत्या राज्यांची सीमा लागलेली आहे बघा. यांना लागलेली आहे बिहारची लागलेली आहे, यांना लागलेली आहे आपल्याला विचारलंय कायचं त्यांनी बघा. एकदा तुम्ही ते लक्षात असू द्या. त्यांनी कोणत्या राज्याबद्दल विचारलंय तुम्हाला? भूतानबद्दल विचारलंय. भूतान कुठं आहे बघा. हा भूतान आहे, हा भूतान आहे. आणि याला कोणत्या कोणत्या राज्यांची सीमा लागली बघा. अरुणाचल प्रदेशची लागलेली आहे, इथे पश्चिम बंगालची लागलेली आहे, इथे सिक्कीमची लागलेली आहे बघा. पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि आसाम हे 4 राज्यांची सीमा त्याला लागलेली. तर त्यांनी काय विचारलं आपल्याला की कोणत्या राज्याची सीमा लागलेली नाही आहे. तर बघा आपण याला बघूयात. ऑप्शन काय दिले? भारताच्या खालीलपैकी कोणते राज्य भूतान या देशाच्या सीमेलगत नाही? बघा आपण आत्ताच बोललो की सिक्कीमची लागलेली आहे, पश्चिम बंगालची लागलेली आहे, अरुणाचल प्रदेशची लागलेली आहे. पण नागालँड बघा, नागालँड कुठं येतं बघा. नागालँडची लागलेली आहे का? नागालँड कुठं येतं बघा बरं. हे बघा नागालँड तर खाली येतं मणिपूर जवळ. याची सीमा लागलेली कोणत्याही प्रकारे भूतानला नाही ना. तर मग याचं उत्तर आहे नागालँड. काय उत्तर आहे याचं? नागालँड. नागालँडची सीमा ही भूतानला लागलेली नाही आहे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. अधिकृत महाराष्ट्र गीताचे बोल कोणी लिहिले? बघा अधिकृत महाराष्ट्राचं गीत कोणतं आहे आपलं? जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, हे आपलं अधिकृत गीत आहे. आणि या गीताचे बोल कोणी लिहिले? राजा बडे यांनी लिहिलेले आहेत. कोणी लिहिलेले आहेत? राजा बडे यांनी लिहिलेले आहेत या गीताचे बोल. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? बघा मानवी शरीरामध्ये खूप प्रकारचे अवयव असतात, त्यातला सर्वात मोठा विचारले त्यांनी. कोणतं विचारलंय? मोठा. मोठा विचारलं त्यावेळेस त्याचं उत्तर द्यायचं त्वचा. काय द्यायचं उत्तर? त्वचा. मानवी शरीरातील सगळ्यात मोठा अवयव कोणता आहे? तर त्वचा. आणि सर्वात लांब विचारलं त्यांनी. काय विचारलं? सर्वात लांब विचारलं तर उत्तर द्यायचं छोटे आतडे. हे लांब आहे आणि हे मोठा आहे. सर्वात मोठा अवयव त्वचा. तो आपल्या शरीराच्या 16% आपल्या शरीराचं जो वजन आहे त्याच्या 16% भाग हा त्वचाचा असतो. 16% जे वजन असतं आपलं ते त्वचेचं असतं. आणि सगळ्यात लांब हा आपला छोटा आतडा आहे. दोन्ही गोष्टी लक्षात असतात, वेगवेगळ्या आहेत. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. बेकिंग सोडा हे रासायनिक नाव काय? बघा बेकिंग सोडा म्हणजे आपला खाण्याचा सोडा आणि याचं रासायनिक नाव काय? सोडियम कार्बोनेट. काय आहे याचं रासायनिक नाव? सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट हा आपला खाण्याचा सोडा आहे. आणि सोडियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड हा आपला मीठ आहे. सोडियम क्लोराईड काय आहे? मीठ. आणि सोडियम कार्बोनेट जर सांगितलं तुम्हाला तर तो आपला धुण्याचा सोडा आहे. काय आहे? धुण्याचा सोडा. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये भारतातर्फे सर्वात जलद शतक बनवणाऱ्या खेळाडूचे नाव काय? बघा भारतातर्फे आंतरराष्ट्रीय खेळाडूमध्ये सर्वात जलद शतक कोणी मारलेलं आहे? तर ते मारलेलं आहे रोहित शर्मा यांनी.
रोहित शर्माने 2017ला श्रीलंकेविरुद्ध 35 चेंडूमध्ये शतक मारलं होतं. किती? 35 चेंडूमध्ये रोहित शर्माने 2017ला श्रीलंकेविरुद्ध शतक मारलं होतं T20मध्ये. लक्षात घ्या, भारतातर्फे सर्वात जलद शतक मारणारा खेळाडू कोण आहे? तर रोहित शर्मा आहे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतीय राष्ट्रपती आर्थिक आणीबाणीची घोषणा करू शकतात? बघा, आर्थिक आणीबाणी ज्यावेळेस भारतावर आर्थिक संकट येतं त्यावेळेस आर्थिक आणीबाणी लागू करण्याचा संविधानामध्ये उल्लेख केलेला आहे. ज्यावेळेस घटनेची निर्मिती करत होते त्यांनी विचार केला होता की भारतावर आर्थिक संकटही येऊ शकतात किंवा राजकीय संकटही येऊ शकतात. त्याच्यासाठी आणीबाणीची निर्मिती केली होती. वेगवेगळ्या प्रकारची आणीबाणी 352, 356 आणि 360. 352 आणीबाणी ही राजकीय आहे, 356 ही राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली जाते आणि 360 अंतर्गत ही आर्थिक आणीबाणी लागू केली जाते. कोणती? 360 अंतर्गत ही आर्थिक आणीबाणी लागू केल्या जाते. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळास काय म्हणत असत? बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळास काय म्हणत असत? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळास बारगीर असे म्हणत असत. काय? बारगीर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे शाही घोडदळ होते. कोणते? बारगीर. आपण नाशिक ग्रामीणचा पेपर बघतोय 2024चा, तरी तुम्ही प्रत्येक क्वेश्चनकडे बारीक लक्ष असू द्या. तुम्हाला हेच क्वेश्चन 2025च्या पोलीस भरतीला विचारले जाणार आहे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. यापैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही? बघा, 4 राष्ट्रीय उद्यान दिलेत तुम्हाला. यापैकी कोणते महाराष्ट्रात नाही? बघा, चांदोली हे येतं सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये. गुगामल हे येतं अमरावतीमध्ये आणि नवेगाव बांध हे येतं गोंदियामध्ये. आणि यातलं कोणतं राहिलंय? केवलदेव हे येतं राजस्थान येते. कुठे येतं? राजस्थान येते. आणि राजस्थानमध्ये येतं, त्याच्यामुळे हे महाराष्ट्राच्या बाहेर आपल्याला महाराष्ट्रात नाही विचारलंय, तर याचं उत्तर आहे केवलदेव. काय उत्तर याचं? केवलदेव हे राजस्थानमध्ये येतं. चांदोली, गुगामल आणि नवेगाव हे तिन्ही महाराष्ट्रात येतात. त्यातलं एकच केवलदेव हे राजस्थानमध्ये येतं. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. आजचा आपला शेवटचा क्वेश्चन आहे. नाशिक ग्रामीण पोलीस भरतीला आलेला हा शेवटचा GSचा क्वेश्चन आहे. तरी तुम्ही प्रत्येक क्वेश्चनकडे बारकाईने लक्ष असू द्या. 2025च्या पोलीस भरतीला तुम्हाला अशाच प्रकारचे क्वेश्चन येणार आहेत. चला तर मग शेवटचा क्वेश्चन. खालील दिलेल्या विधानांना अनुसरून योग्य तो पर्याय निवडा. दुहेरी शासन पद्धती भारतामध्ये वॉरन हेस्टिंग्स यांनी सुरू केली. बघा, दुहेरी शासन पद्धती वॉरन हेस्टिंग्सचा कालखंड हा 1773 ते 85 होता. तर या दरम्यान दुहेरी शासन पद्धती होती का भारतामध्ये? तर नाही. म्हणून वॉरन हेस्टिंगने दुहेरी शासन पद्धतीचा सुरुवात केलेली नाहीये. दुसरं आहे, दुहेरी शासन पद्धती सर्वप्रथम बंगाल प्रांतात सुरू करण्यात आली होती. तर हे विधान बरोबर आहे. तर आपलं विधान कोणतं बरोबर येईल? फक्त विधान 2 हे बरोबर आहे. दुहेरी शासन पद्धती ही फक्त बंगालमध्ये लागू केली होती आणि ही लागू झाली होती 1757 ते 1763 दरम्यान. प्लासीच्या लढाईच्या नंतर याची अंमलबजावणी झाली होती. आणि जर तुम्हाला दुहेरी शासन पद्धतीचा जनक जर तुम्हाला माहीत करून घ्यायचा आहे तर ते आहेत रॉबर्ट क्लाइव्ह. कोण आहेत? रॉबर्ट क्लाइव्ह. रॉबर्ट क्लाइव्ह याने दुहेरी शासन पद्धतीची भारतात सुरुवात केली होती आणि दुहेरी शासन पद्धती ही सर्वप्रथम बंगालमध्ये लागू झाली होती. तर पण आपला आजचा नाशिक ग्रामीण पेपरचा विश्लेषण संपलेला आहे इथे. आणि नाशिक ग्रामीण बद्दल आपल्याला कोणत्याही प्रकारचे डाऊट असेल या पेपरबद्दल तर तुम्ही विचारू शकतात. आज आपण GS घेतलेला आहे. कालच आपण पुणे ग्रामीणचा पेपर घेतला होता. उद्या आपण वेगळ्या एखाद्या जिल्ह्याचा पेपर घेणार आहोत. पहिले आपण पूर्ण जिल्ह्यांचे GS घेणार आहोत. तुम्हाला प्रत्येक GSचा क्वेश्चन याच्यानंतर कधीही चुकणार नाही असा आम्ही प्रयत्न करत आहोत. 2025 साठी तुमची तयारी चालू आहे. 2025ला तुम्ही पोलीस भरतीमध्ये GSच्या पेपरला 25 पैकी 25 मार्क घ्यावं हा आमचा उद्देश आहे. तरी पण तुम्हाला होळीच्या आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपला व्हिडिओ तुम्हाला जसं आवडत असेल तसं आपल्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब, लाईक आणि फॉलो करावी. यशोदा प्रबोधन अकॅडमी आपल्या सेवेमध्ये कायम उपलब्ध असेल. चला तर मग धन्यवाद.